वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण मेरिट सर्व गोष्टींचा बघणार आहोत। सर्वात कमी कोणाचं राहणार आहे, जास्त कोणाचं जाऊ शकतो, कोणाला किती स्कोर लागणार आहे, किंवा या शिक्षक भरतीमध्ये प्रत्येक वर्गासाठी, कास्टसाठी, मीडियमसाठी, सब्जेक्टसाठी सगळ्या विषयांसंदर्भात आपण या गोष्टी इथे बघणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे पूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे। पण एक गोष्ट तुम्हाला अगोदर सांगतो, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट हा अंदाज आहे, माझं एक्सपेक्टेशन आहे, किंवा मला असं वाटतं की बाबा इथपर्यंत मेरिट यायला पाहिजे। ठीक आहे, आणि नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये जर तुमचे मार्क्स 2 किंवा 3-4 मार्क्स कमी असतील, किंवा 2-4 मार्क्स समजा तुमचे जास्त असतील, 2-4 मार्क्सचा फरक पडत असेल, तर त्यावेळेस अजिबात निराश व्हायचं नाही। ही फक्त माहिती आहे, तुमच्यासाठी खास बनवलेली। ठीक आहे, आणि याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी हे करावं लागल्या, सगळ्या गोष्टींच्या बद्दल विचार करावा लागला की कोणत्या कास्टचा, कोणत्या मीडियमचा, किती कुठपर्यंत जाऊ शकतो, जागा किती आहे, प्रत्येक जागेच्या आकडेवारीनुसार विदाऊटसाठी, विथ इंटरव्ह्यूसाठी सगळ्यांसाठी विचार करून आपण ही गोष्ट बनवली आहे। आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी एवढे मार्क्स लागू शकतात, हां, विथ इंटरव्ह्यूची आपण गोष्ट करत नाहीये। ठीक आहे, तो व्हिडिओ जो आहे सुरू करण्या अगोदरच जे आहे व्हिडिओला हाईप करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ठीक आहे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा, तुम्हाला खूप काही जे आहे बघायला मिळणार आहे, आणि तुम्हाला सुद्धा किती मार्क्स लागणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळणार आहे। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, इथे आपण सर्वात कमी मेरिट कोणाचं लागणार आहे, किंवा शिक्षक भरती 2025-26 मध्ये मेरिट किती लागणार आहे प्रत्येकाला ते बघणार आहे। ठीक आहे, इथे आहे आपल्याजवळ मीडियम, नंतर आहे सब्जेक्ट, नंतर आहे क्लासनुसार, नंतर आहे समांतर आरक्षणानुसार, नंतर आहे कास्टनुसार। ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्टीचा कट ऑफ, प्रत्येक गोष्टीचे मेरिट्स किंवा स्कोर किती लागणार आहे ते व्यवस्थित आणि डिटेलमध्ये बघणार आहोत, विथ एक्सप्लेनेशन। ठीक आहे, आता बघूया पहिले मीडियमनुसार। तर मीडियमनुसार कशा पद्धतीचं राहील यावर्षी मेरिट किंवा कट ऑफ, तो बघूया। मेरिट राहील मराठी मीडियमचा जो आहे तो 118 ते 125। आता याला तुम्ही ॲग्री करत असाल, कारण की काही ठिकाणी मराठी मीडियमचा जाऊ शकतो 125, काही जिल्हा परिषदामध्ये, काही ठिकाणी 118वर येऊ शकतो। ठीक आहे, मराठी मीडियमचा जो आहे तो तुमच्यासाठी चांगली बातमी अशी झाली की तुम्हाला आत्ताच माहीत झालं 118 ते 125च्या आसपास जर तुमचा स्कोर आहे, त्याच्या आसपास जरी असला 16, 17 किंवा 15, ठीक आहे, तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात, किंवा 120 प्लस आहे, तर त्यावेळेस मात्र मराठी मीडियममध्ये 122, 123, 25, तर त्यावेळेस तुम्ही मराठी मीडियममध्ये कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी तुम्ही पसंतीक्रम दिलेले असले पाहिजे। ठीक आहे, नंतर उर्दू मीडियमचं किती राहू शकतो, तर उर्दू मीडियमचं यावर्षी राहील 114 ते 118, 114 ते 118। खूप काळजीपूर्वक सांगतोय मी, खूप काळजीपूर्वक बघा। ठीक आहे, नंतर आणि पसंतीक्रम तुम्ही सर्व ठिकाणी दिलेले पाहिजे। जर तुम्ही कमी मार्क्ससाठी कॉम्पीट करताय, तर त्यावेळेस तुम्ही सर्व ठिकाणी पसंतीक्रम दिले पाहिजे, जेणेकरून सर्व जागांसाठी तुमचा विचार होईल। ओके, पुढची गोष्ट जी आहे ती इंग्लिश मीडियमसाठी किती लागेल, खालच्या वर्गांसाठी 115 ते 117, 115 ते 117। आता हा जेमतेम आहे बघा, इंग्लिश मीडियमचा 115 ते 117, उर्दूचा 114 ते 118, आणि मराठीचा थोडा वाढला 118 ते 125 पर्यंत जाऊ शकतो। ठीक आहे, आता हिंदी मीडियमचा बघा, हिंदी मीडियमचा थोडा वाढलेला दिसेल, कारण की जागा ज्या आहेत त्यानुसार 118 ते 120, तरी सुद्धा मराठी मीडियमपेक्षा कमी असेल, 118 ते 120 एवढे मार्क्स लागतील हिंदी मीडियमला। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण मीडियमचा जो आहे अगोदर बघितले, मेरिट किती लागेल प्रत्येक मीडियमला ते बघितलं आपण। याच्यामध्ये काही डाऊट असला तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। ठीक आहे, आणि हाईप करायला विसरू नका। मराठी मीडियमचा 118 ते 125, उर्दू मीडियमचा 114 ते 118, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा। ठीक आहे, किंवा एक्सपेक्टेड मेरिट आहे, नॉट फायनल। मराठी 118 ते 125, उर्दू 114 ते 118, इंग्लिश 115 ते 117, आणि हिंदी 118 ते 120। ठीक आहे, आता अजून थोडं इंटरेस्टिंग बनवूया या व्हिडिओला, आणि विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी बघा, आता सब्जेक्टनुसार जाणून घेण्यासाठी खूप कुतूहल आहे विद्यार्थ्यांमध्ये, कारण की प्रत्येक सब्जेक्टला किती मार्क्स लागणार आहे, किंवा माझा हा सब्जेक्ट आहे 1 ते 5 मध्ये माझा ऑल सब्जेक्ट आहे, किंवा 1 ते 5 साठी लँग्वेज, किंवा 6 ते 8 साठी लँग्वेज आहे, तुम्हाला किती मार्क लागेल, मॅथ सायन्स आहे मला किती लागेल, सोशल सायन्स आहे मला किती लागणार आहे, 9वी 10वी आहे माझं, आर्ट्ससाठी किंवा सायन्ससाठी मला किती स्कोर लागू शकतो, सब्जेक्टसाठी इंग्लिश किंवा मराठीसाठी, आणि नंतर 11वी 12वीसाठी जर मी एखाद्या सब्जेक्टसाठी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, ठीक आहे, किंवा एखादा आर्ट्सचा सब्जेक्ट असेल किंवा एखादा कॉमर्सचा असेल, तर त्यासाठी मला किती मार्क्स लागतील 11वी 12वीसाठी, तर सब्जेक्टनुसार बघूया आता। ठीक आहे, चला सब्जेक्टनुसार बघूया आता पहिले। तर पहिले नंबर आहे 1 ते 5चा, 1 ते 5 साठी लागेल स्कोर 116, 116 ते 121। बघा, 1 ते 5चा ऑल सब्जेक्टचा मेरिट 121, काही जिल्ह्यांमध्ये हा येणार आहे 121 पर्यंत,
आणि कमीत कमी 116 पर्यंत, ठीक आहे. ऑल सब्जेक्टसाठी वर्ग 1 ते 5 जागा चांगल्या आहे, ठीक आहे. वर्ग 1 ते 5च्या जिल्हा परिषदेच्या आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या सर्व जागा इन्क्लूड करून एवढ्यापर्यंत मेरिट किंवा एवढ्यापर्यंत कट ऑफ राहणार आहे 1 ते 5चा. दुसरं लँग्वेजचं किती आहे, तर लँग्वेजचं राहील 110 ते 115. यावर्षी लँग्वेजवाल्यांना चांगली गोष्ट आहे की लँग्वेजचा मेरिट जो आहे 110 किंवा 115च्या आसपास राहील, ठीक आहे. आणि हे फुल अँड फायनल आहे की मेरिट किंवा कट ऑफ जो आहे एवढा स्कोर राहणार आहे, याच्यापेक्षा वाढणार नाही आहे, ठीक आहे. तुम्ही बिंदास्त राहा. 120 125 किंवा 130 प्लस जाईल तर त्यावर विश्वास ठेवू नका. काही जिल्ह्यांमध्ये मेरिट खूप कमी येणार आहे, त्याच्यामुळे जागा चांगल्या आहेत. जर तुमच्या कास्टसाठी नसल्या तरी खुल्या प्रवर्गासाठी जागा आहेत, ठीक आहे. आता लँग्वेजमध्ये बघितलं आपण. नंतर मॅथ्स सायन्ससाठी किती मार्क लागेल, तर मॅथ्स सायन्ससाठी जागा चांगली आहे. मॅथ्स सायन्ससाठी गुड न्यूज आहे की यांना स्कोर किती लागेल, 115 ते 118. तरी हा जास्त झाला, म्हणजे हा जास्त सांगितलं मी, कारण की मागच्या वर्षी 104 होता. त्याच्या मागच्या वर्षी तर विद्यार्थीच मिळाले नाही 2017 मध्ये. 2022 मध्ये 104. आता मे बी 105 106 वर जाईल, 105 106. पण मी 115 का लिहिलं, कारण की 5-10 मार्क्स किंवा यावर्षी टेट एक्झाममध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर थोडा चांगला बेटर वाटला मला, ठीक आहे. तर आपण थोडं वाढून सांगितला, कारण की तुमच्या याच्या आसपास जरी स्कोर असला तरी तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. 115 ते 118. नंतर सोशल सायन्ससाठी जागा थोड्या कमी आल्या. ज्या विद्यार्थ्यांसाठी जागा चांगल्या प्रमाणात यायला पाहिजे होत्या पण संच मान्यतेनुसार त्या जागा आल्या नाही. आणि सोशल सायन्सच्या जेवढी आकडेवारी अवेलेबल आहे त्यानुसार सोशल सायन्सचा जो मेरिट जाईल तो जाईल 132 ते 136, 132 ते 136 पर्यंत, ठीक आहे. सोशल सायन्स जर तुमचा एवढा स्कोर आहे तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता शिक्षक भरतीमध्ये स्वतःची पोस्ट जी आहे तुम्हाला कुठे ना कुठे मिळू शकते महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्र, ठीक आहे. नंतर सब्जेक्ट 9वी 10वी साठी आता थोडा स्कोर वाढलेला असणार, कारण की तुम्ही 9वी 10वी साठी कॉम्पीट करताय, ठीक आहे. 9वी 10वी साठी स्कोर लागणार आहे 135 ते 142. 135 कमीत कमी, 142 जास्तीत जास्त. आता तुम्ही म्हणाल किंवा 9वी 10वी साठी एवढा स्कोर का वाढला, कारण जागा कमी आहे. विषयासाठी विद्यार्थ्यांची संख्या बघा तुम्ही, टीटी पासवाले आणि टीटी पास नसणारे सुद्धा अप्लाय करणारे 9वी 11वी 12वीला, तर स्कोर थोडा जास्त लागणार आहे. 135 किंवा 142 त्याच्यापेक्षा समोरच लागेल, कमी लागणार नाही, ठीक आहे. नंतर आणि हे ज्यांनी टीटी परीक्षा दिली नाही किंवा जे टीटी परीक्षा अजून पास केली नाही तर लवकर पास करून घ्या, ठीक आहे. आणि 9वी 10वी साठी किती मार्क्स लागेल, तर 135 142च्या आसपास तुमचे मार्क्स आहे, तर तुम्ही 9वी 10वी मध्ये होप ठेवू शकता. जर विदाऊटला नाही झालं काय करायचं, सोपी आयडिया आहे. विदाऊटला होत नाही ना आपलं, मग डायरेक्ट विथ इंटरव्ह्यूला सुद्धा जायचं. होप करेल की बा तुम्ही विथ इंटरव्ह्यूला सुद्धा पसंती क्रम दिले असतील. ज्यांचं 9वी 10वी आहे आणि स्कोर जर समजा 130 132 135 आहे तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूला सुद्धा पसंती क्रम दिले असेल तर कुठे ना कुठे तुमची नोकरी तुम्हाला लागू शकते. बिंदास राहा, ठीक आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे सब्जेक्टनुसार 11वी 12वी साठी किती स्कोर लागेल, तर 11वी 12वी साठी 364 जागा आहे फक्त, ठीक आहे. त्याच्यामध्ये आर्ट कॉमर्स आणि सायन्स. तर 11वी 12वी साठी जे मार्क्स लागणार आहेत ते लागणार आहे 152 ते 154, 152 ते 154 पर्यंत. 150 प्लस जाईल असं लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. कारण की आपण त्या दिवशी बघितलं होतं की जवळपास जे विद्यार्थी होते, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या नसेल बघितलं तर, की 120च्या वर मेरिट जाणार का. त्याच्यामध्ये मी सांगितलंय की बा किती विद्यार्थी असे आहेत जे 150च्या वर आहे. तुम्ही ती आकडेवारी बघा, त्यानुसार तुम्हाला कळेल की ते सर्व 11वी 12वीला तर अप्लाय करणारच आहेत, वरचे स्कोरवाले जे विद्यार्थी आहेत ते, ठीक आहे. आता जर तुम्हाला कमी मार्क्स असेल थोडे तर विदाऊट आणि विथ दोन्ही इंटरव्ह्यू, विदाऊटसाठी जा आणि विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा प्रयत्न करा. कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन जे आहे होईल, ठीक आहे. अशा प्रकारे सब्जेक्टचा होता. ऑल सब्जेक्टसाठी 116 ते 121, लँग्वेजसाठी 1 ते 5 असेल किंवा 6 ते 8 असेल 110 ते 115, मॅथ आणि सायन्स 6 ते 8 साठी 115 ते 118, 6 ते 8 सोशल सायन्स 132 ते 136, सब्जेक्ट 9 ते 10 कोणताही सब्जेक्ट 135 ते 142 साधारणतः, आणि सब्जेक्ट 11वी 12वी साधारणतः मेरिट किंवा 152 ते 154, ठीक आहे. आता बघूया क्लासनुसार किती लागेल, 1 ते 5 6 ते 8 9वी 10वी 11वी 12वी साठी, ठीक आहे. तर लमसम आकडेवारी जी आहे ती, तर क्लाससाठी 1 ते 5 साठी 115 ते 118 सर्वात कमी, 115 ते 118. 6 ते 8 मध्ये कोणत्या वर्गाचा कमी राहील, मॅथ सायन्सचा 115 ते 122 मॅथ सायन्स. म्हणजे काही जिल्हा परिषदमध्ये 122 जाईल हायेस्ट, पण काही जिल्हा परिषदमध्ये 115 114 110 पर्यंत सुद्धा येऊ शकतो, ठीक आहे. मॅथ सायन्स. सोशल सायन्सचा 130 ते 134, आपण इथे सुद्धा दाखवलेलं आहे सोशल सायन्स, बघा आसपासच आहे. सोशल सायन्स 132 136
130 134 आसपासच आहे, ठीक आहे. सोशल सायन्स नंतर वर्ग 9 ते 10 किती लागेल मार्क्स 135 कमीत कमी 145 इथपर्यंत मार्क्स तुमचा स्कोर असला पाहिजे, साधारणतः एवढा लागेल. आणि 11वी 12वीचा थोडा जास्त लागेल, तर 150 ते 155 किंवा 154 एवढा लागेल, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, आता हे तर कळलं तुम्हाला, वर्गानुसार बघून घ्या परत. वर्ग 1 ते 5 याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणाचा वाटतोय, वर्ग 1 ते 5चा वाटतोय 115 आणि 118, ठीक आहे. ऑल सब्जेक्ट लँग्वेजसाठी मिडियमसाठी सुद्धा सगळे मिडियमसाठी सांगणार आहे मी, हां. उर्दू मराठी आणि इंग्लिश मिडियमसाठी सांगितलं मी तिकडं. नंतर दुसऱ्या नंबरवर कोण लागतंय मॅथ आणि सायन्स 115 ते 122. नंतर कमी आहे सोशल सायन्स 130 ते 134, नंतर 9वी 10वी आणि नंतर 11वी 12वी. 11वी 12वीचा सर्वात हायेस्ट राहील, 1 ते 5चा सर्वात कमी राहील, ठीक आहे. आणि मॅथ सायन्सचा त्यांच्यापेक्षा कमी कोणाचा राहील, यांचा समांतर आरक्षणावाले कोण कोण आहे बघा. आता महिला आहे 112, महिलांना 112 प्लस स्कोर असला तर तुम्ही कुठे ना कुठे होप ठेवू शकता विदाऊट किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी, ठीक आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 110, नंतर अपंग असेल तुम्ही आणि कोणत्या कोणत्या मिडियममध्ये असेल ते 107 ते 112 इथपर्यंत स्कोर लागेल. अंशकालीनसाठी स्कोर किती लागेल, खूप कमी लागेल यांना, 90 ते 92 एवढा पण नाही लागणार, याच्यापेक्षा कमी लागेल. 80 85 किंवा 70 असला तरी चालतो. खेळाडू यांना लागेल 60 ते 75, कारण की यांच्या जागा रिझर्व्ह आहे, ठीक आहे. नंतर माजी सैनिक यांचा सुद्धा खूप कमी लागेल, 55 ते 65 किंवा यांना कमी जरी स्कोर असला, यांच्या जागा असल्या तर तुम्ही कमी मार्कवर सुद्धा सिलेक्शन होणार आहे तुमचं, ठीक आहे. नंतर अनाथ यांना स्कोर लागेल 110 ते 112च्या आसपास. अनाथवाले जे आहेत ते कमी लागेल, 105 106 पर्यंत सुद्धा येईल. आणि SC किंवा ST किंवा EWS कास्टमध्ये आले तर अनाथसाठी 96 97 किंवा 98 किंवा त्याच्या खाली सुद्धा येऊ शकतो, ठीक आहे. समांतर आरक्षणाचं बघा किती कमी लागला किंवा किती कमी लागणार आहे. महिलांसाठी सुवर्ण संधी आहे, 112च्या आसपास मार्क्स लागतील महिलांना, मागे पुढे झाले तरी चालतात. जर समजा 100च्या खाली आहे महिला एखादी, त्यांच्यासाठी सांगतोय 100च्या खाली असेल तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूला प्रिफरन्स दिले असतील तर तुमचा विदाऊटसाठी नाही झाला तर विथ इंटरव्ह्यूसाठी विचार होतो, त्याच्यामुळे बिंदास राहा. आणि जर समजा 105 110च्या समोर तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तुम्ही पात्र व्हाल तुमच्या क्वालिफिकेशननुसार, मिडियमनुसार आणि कास्टनुसार. आता दुसरं बघा, दुसरे आहे प्रोजेक्ट अफेक्टेड, तर याच्यामध्ये आपण सगळेच इन्क्लूड केले, ठीक आहे. यांना किती स्कोर लागेल, 110 प्लस त्याच्या आसपास लागेल, 115 लागेल, काही ठिकाणी 122 लागेल, काही ठिकाणी 108 107 लागेल, काही ठिकाणी 110 112 लागेल. अपंग यांचा मेरिट बघा, की यांना जे आहे 107 ते 112च्या आसपास लागेल. तुम्ही अपंग सुद्धा आहात आणि तुम्ही खालच्या वर्गाला प्रयत्न करताय तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर थोडा कमी लागेल, 107 ते 112. पण तुम्ही अपंग आहात, वरच्या वर्गाला ट्राय करताय तर त्यावेळेस स्कोर तुमचा थोडा वाढलेला राहील, ठीक आहे. नंतर अंशकालीन याच्यामध्ये 92 ते 90 ते 92 आहे. याचा तिघांचं एकत्रित सांगतो. अंशकालीन खेळाडू आणि माजी सैनिक यांना कमी स्कोर लागेल. कमी स्कोर जरी असला तरी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता, शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे तुमचं सिलेक्शन होईल. आणि अनाथला लागेल 105 110 किंवा 112च्या आसपास, ठीक आहे. समांतर आरक्षणाचं मेरिट यावर्षी खूप कमी राहील, ओके. आता सगळ्यात शेवटी आहे कास्टनुसार. तर बघा कास्टनुसार किती आहे, फास्टमध्ये सांगूया, 112 ते 116 लागेल SC कास्टसाठी, ठीक आहे. नंतर ST साठी लागेल 104 ते 108च्या आसपास. कमी जास्त मार्क झाले मागे पुढे 3-4 तरी सुद्धा चालता, तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात, ठीक आहे. हा अंदाजित कट ऑफ आहे, तुम्हाला मदत व्हावी म्हणून. SC-BC आणि व्हिडिओला हाईप करत चला, कारण की खूप या गोष्टीला लिहायला बघा, तुम्ही व्हिडिओ शूट करायला, हा पूर्ण ह्या गोष्टी लिहायला, नंतर अगोदर पूर्ण या गोष्टी पेजवर रफ काम करायला, रिसर्च करायला, त्याच्यावर पूर्ण अभ्यास करायला, नंतर ह्या लिहायला आणि नंतर व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत प्रेझेंट करायला आणि व्हिडिओ शूट करायला. त्याच्यामध्ये सुद्धा लाईट येते, वायफाय नसते. त्या गोष्टी करताना एक लाईक किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा, कसा वाटला कसा नाही, ठीक आहे. त्यानं मोटिवेशन जास्त वाढतं, ओके. आता पुढची कास्ट आहे ती आहे EWS, ते 105 ते 107 कमी राहील यांचा. नंतर SC-BC 114 ते 118. नंतर VGA 113 ते 115. यावर्षी कास्टसाठी थोड्या जागा कमी आल्या तरी सुद्धा मेरिट जो आहे 116 108 120 107 118 115 अशापर्यंत राहील, ठीक आहे. नंतर NTB 116 ते 112, 116 ते 121 सॉरी 116 ते 121. NTB NTC 117 ते 122. NTD 118 ते 120.
ओबीसी कास्ट, आता यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, उमेदवार खूप जास्त आहे ओबीसी वाले. तो ओबीसी वाल्यांसाठी बघा, ओबीसी आणि ओपन वाल्यांसाठी ओबीसी कास्टसाठी मेरिट लागेल 117 ते 124. आता 117 ते 124 कसं बघा, जर तुम्ही ओबीसी मध्ये येताय तर काही जिल्हा परिषदांमध्ये, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विभाग त्याच्यामध्ये 124, 122, 121 पर्यंत जाईल. काही ठिकाणी ज्या ठिकाणी कमी स्पर्धा आहे तर तिथे 115, 116, 114 वर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, ओबीसी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी. आता ओपन कास्ट आणि याच्यामध्ये सुद्धा तुमचं जर समजा सायन्स मॅथ आहे 1 ते 5 साठी अप्लाय करतात तर कमी स्कोर, पण ओबीसी मध्ये वरच्या वर्गासाठी अप्लाय करतात तर जास्त स्कोर लागेल. ठीक आहे, ओके, ते तुम्हाला सांगितलं मी बाकीच्या ठिकाणी. नंतर ओपन कास्ट आणि हा सगळ्यात शेवटी मी एक गोष्ट सांगणार आहे ती मिस करून चालू नका, ती ऐका नक्की. ओपन कास्टसाठी किती लागणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 120 ते 125. ठीक आहे, ओपनला 125 पर्यंत जाऊ शकतो, 120 पर्यंत सुद्धा येऊ शकतो काही ठिकाणी. खुल्याचं मेरिट यावर्षी कमी राहील कारण की खुल्यासाठी जागा चांगल्या आहे आणि 120, 125 च्या आसपास ओबीसीच्या आसपास फिरेल हा मेरिट. तर आता बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला कसं कळेल की आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. त्याच्यासाठी एक साधी सोपी आयडिया आहे. कोणती बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा कोणताही उमेदवार घ्या. ठीक आहे, एक कोणताही उमेदवार घ्या. समजा एक उमेदवार ओबीसी आहे, त्याचं मॅथ सायन्स आहे आणि तो वर्ग 6 ते 8 ला टार्गेट करणार आहे आणि त्याचं मराठी मीडियम आहे. कळल्या तिन्ही चारी गोष्टी, ओबीसी, मराठी मीडियम, मॅथ सायन्स आणि वर्ग 6 ते 8. वर्ग 6 ते 8 कुठे आहे इथे, हा मॅथ सायन्स 115 ते 122. ओबीसी आहे, मग ओबीसी इथे 117 ते 124 आणि मॅथ सायन्ससाठी आहे 115 ते 122 आणि माझं मीडियम कोणतं आहे मराठी, तर मराठी 118 ते 125. मग बघा मी 3 कॉम्बिनेशन केलं, 117 माझी कास्ट, माझं मीडियम आणि नंतर माझा जो सब्जेक्ट आहे तो टार्गेट केला आहे मी, तर मला किती स्कोर लागेल. मग जर समजा माझा स्कोर आणि समजा मी जर समांतर आरक्षण घेतलंय, समजा मी एखादा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, समांतर आरक्षण घेतलंय सोबत, मग आता विचार करा मला किती स्कोर लागेल. जर मला मराठी मीडियम आहे, माझी कास्ट ओबीसी आहे, ओबीसी मध्ये कॉम्पिटिशन आहे मान्य आहे, पण माझं मराठी मीडियम आहे, इथे सुद्धा कॉम्पिटिशन आहे, पण मॅथ सायन्ससाठी कॉम्पिटिशन कमी आहे आणि इथं मी जे आरक्षण घेतलंय प्रोजेक्ट अफेक्टेड याच्यासाठी कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे, किंवा मग मी समजा जर अपंग असेल, हे तर कळलं का तुम्हाला. ठीक आहे, आता दुसरं समजा, उदाहरणार्थ समजा माझं आरक्षण प्रोजेक्ट नाही आहे, माझं अपंग आहे किंवा अंशकालीन आहे. मग जर समजा मी ओबीसी मध्ये जरी असलो, मराठी मीडियम जरी असलं, मॅथ सायन्ससाठी मी अप्लाय करतो तर मार्क्स कमीच लागणार आणि त्यासोबत मी जर अंशकालीन मध्ये येत असेल तर त्यावेळेस मला 90 किंवा 92 स्कोर लागेल, त्याच्या आसपास 80, 90, 92, त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमचं मीडियम, तुमचा क्लास, तुमची कास्ट कोणती आहे, कोणत्या सब्जेक्टसाठी अप्लाय करताय आणि समांतर आरक्षणामध्ये तुम्ही येता काय, यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुमचा एक्झॅक्ट स्कोर तुम्हाला किती लागणार आहे. आणि हीच ती गोष्ट होती, तुम्हाला ती मिस करायची नव्हती व्हिडिओच्या शेवटी. ठीक आहे, तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा, तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून कोणत्याही नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.